हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अनदर सेल ऑर्गनल पाहणार आहे. त्या सेल ऑर्गनलचं नाव आहे बघा लायसोसोम किंवा सुसाईड बॅग असं सुद्धा म्हणत असतात. ओके, तर बघा लायसोसोम हा एक इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल आहे. त्याच्या स्ट्रक्चरच्या बाबतीत अगोदर आपण चर्चा करणार आहे. तर बघा, लायसोसोम इज फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ पॅकेजिंग ऑफ गोल्गी ॲपरेटस. बघा, लास्ट व्हिडिओमध्ये जो आपण गोल्गी ॲपरेटस शिकलो, तर या गोल्गी ॲपरेटसमध्ये आपण एक थिंग शिकलो होतो की गोल्गी ॲपरेटसपासनं ट्रान्सफेसकडनं जे वेसिकल रिलीज होत असतात, तर ते वेसिकल लायसोसोम तयार करत असतात. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला की ज्यावेळेस गोल्गी ऑपरेटसचं पॅकेजिंगची प्रोसेस घडून येत असते, त्यावेळेस त्याच्यापासनं लायसोसोम तयार होत असतो. लायसोसोमल वेसिकल जो आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे हायड्रोलायटिक एन्झाईम असतात. आता हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणजे काय? एन्झाईम म्हणजे काय असतात बरं? एन्झाईम इज अ बायोकॅटॅलिस्ट. दे ॲक्सलरेट रेट ऑफ रिॲक्शन बट दे डू नॉट पार्टिसिपेट इन रिॲक्शन. एन्झाईम काय असतात? बायोकॅटॅलिस्ट असतात. आणि हे बायोकॅटॅलिस्ट एन्झाईम काय करत असतात? अभिक्रियेचा वेग वाढवतात, पण अभिक्रियेमध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही. ओके, या ठिकाणी हायड्रोलायटेज एन्झाईम तुम्हाला दिलेले बघा, लायपेज, प्रोटीएज, कार्बोहायड्रेट. बघा या ठिकाणी काय सांगितलं, हे जे एन्झाईम आहे, जसं लायपेजेस असेल, लायपेजेस म्हणजे लिपिडला डायजेस्ट करणारा एन्झाईम असते. प्रोटीएजेस असेल, प्रोटीएजेस म्हणजे प्रोटीनला डायजेस्ट करणारा एन्झाईम असणारे. कार्बोहायड्रेटेज असणारे, कार्बोहायड्रेटेज म्हणजे कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करणारे एन्झाईम असणारे. ओके, आणि विशेष म्हणजे हे जे हायड्रोलायजेज एन्झाईम आहेत, तर हे एन्झाईम त्यांची जी क्रिया आहे, तर ती pH 5ला ॲक्टिवेट करत असतात. म्हणजे हा या ठिकाणी ॲसिडिक pH आहे, आणि या ॲसिडिक pHला या ठिकाणी काय करणार आहे, हे क्रियाशील होतात. हे जे एन्झाईम आहे हे क्रियाशील होतात. आता pH म्हणजे काय बरं? pH म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन. ओके, आपल्याला या ठिकाणी सिम्पली माहिती आहे, pH पेपर माहिती आहे तुम्हाला. 7 जर असला न्यूट्रल असतो, 7चा बिलो असेल ॲसिडिक असतो, 7चा अबोव असेल तर काय असणार आहे, तो बेसिक असणार आहे. आम्लारी तुम्हाला माहिती आहे, याचा अगोदर तुम्ही वर्गांमध्ये या गोष्टी शिकलेला आहात. तर या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला, लायसोसोममध्ये अभिक्रिया घडून आणण्यासाठी किती pH असणे आवश्यक आहे? 5. ओके, आणि 5 हा ॲसिडिक pH. These enzymes are capable of digesting carbohydrate, proteins, lipids and nucleic acid except mammalian RBC. हे जे वेगवेगळे एन्झाईम लायझोझोममध्ये प्रेझेंट असणारे, तर हे वेगवेगळे एन्झाईम कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन असेल, लिपिड असेल किंवा न्यूक्लिक ॲसिड असेल, यांना काय करणारे? डायजेस्ट करणारे, म्हणजे त्यांना ब्रेक करणारे. म्हणजे हे जे वेगवेगळे बायोमॉलिक्युल्स आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड आणि न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNA DNA असणारे याच्यामध्ये. तर या सगळ्या घटकांना डायजेस्ट करण्याची कॅपॅसिटी जी, तर ती लायसोसोममध्ये असलेल्या वेगवेगळ्या एन्झाईममध्ये असते. फक्त या ठिकाणी कोणता भाग वगळला आहे? एक्सेप्ट मॅमेलियन RBC. म्हणजे मॅमल्स जे असतात, तर त्या मॅमलची जी रेड ब्लड सेल आहे, तर तिला या ठिकाणी लायसोसोमचे तर ते डायजेस्ट करू शकत नाही. बघा, इन प्लांट सेल लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल फंक्शन ॲज अ लायसोसोम. बघा, वनस्पती पेशी जे असतात, वनस्पती पेशीची युनिक कॅरेक्टरिस्टिक आपल्याला जर कोणी विचारली, तर ती म्हणजे सेंट्रल व्हॅक्यूल. मोठा असं त्या ठिकाणी पोकळी आपल्याला वनस्पतीच्या पेशीमध्ये पाहायला मिळत असते. आणि या सेंट्रल व्हॅक्यूलचं फंक्शन काय आहे? लायसोसोम जे फंक्शन घडवून आणणारे ॲनिमल सेलमध्ये, सेम तेच फंक्शन प्लांट सेलमध्ये घडवून आणण्याचं काम कोण करणारे? सेंट्रल व्हॅक्यूल. आलं लक्षात? नेक्स्ट थिंग या ठिकाणी स्ट्रक्चरच्या बाबतीत बघूया आपण. लायसोसोम इज अ स्पेरिकल बॅग लाईक स्ट्रक्चर विच कवर्ड बाय सिंगल युनिट मेम्ब्रेन. लायसोसोम जो आहे, तर तो स्पेरिकल गोलाकार आकाराचं बॅग लाईक स्ट्रक्चर आहे. बॅग लाईक स्ट्रक्चर म्हणजे पिशवीच्या आकाराचं स्ट्रक्चर आहे. आणि या लायसोसोमला एक सिंगल युनिट मेम्ब्रेन प्रेझेंट असते. ओके, डबल मेम्ब्रेन असलेला सेल ऑर्गनल नाही. सिंगल मेम्ब्रेन असलेला सेल ऑर्गनल आहे कोण? लायसोसोम. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. दे आर लार्ज इन साईज अँड फॅगोसायटिक इन नेचर. बघा, लायसोसोम जे, तर त्यांची जी साईज आहे, तर ती मोठी असते आणि फॅगोसायटोसिस किंवा फॅगोसाईट येते. फॅगोसाईट म्हणजे काय? भक्ष्य पेशी किंवा भक्षक पेशी. जसं WBC या भक्षक पेशी तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? WBC या काय आहेत?
भक्षक पेशी, ज्यांना आपण सैनिकी पेशी म्हणतो ना. सैनिकी पेशी का म्हणतो? बाहेरचा जो एखादा अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर त्याला शरीराचा आत किल करण्याचं काम, मारण्याचं काम हे कोण करत असतात? आपल्या पांढऱ्या पेशी. लक्षात. आता तुम्ही म्हणणार या ठिकाणी की आपल्या शरीरामध्ये जास्त पांढऱ्या पेशी राहिल्या किंवा आपल्याला कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा दुसरा कोणताही आजार होणार नाही असं नाही बरं. जर प्रमाणापेक्षा जास्त पांढऱ्या पेशी जर राहिल्या, तुम्हाला माहीत असेल जनरली जवळपास 5 ते 8 हजार 1 ml ब्लडमध्ये 5 ते 8 हजार आपल्या WBC पाहिजे. याच्यापेक्षा जर जास्त WBC आपल्या शरीरामध्ये असतील तर अशा वेळेस आपल्याला ल्युकेमिया होत असतो. ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर, आणि हा ब्लड कॅन्सर किती घातक असू शकतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणून या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, एक माहितीचा भाग सांगितला. WBC जे आहे तर WBC या फॅगोसायटिक इन नेचर असतात आणि यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लायसोसोम जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळत असतो. लायसोसोम आर फिल्ड विथ 50 डिफरंट टाइप ऑफ डायजेस्टिव्ह एन्झाइम टर्म ॲज acidic hydrolysis for digestion of all type of macromolecule. बघा, लायसोसोम जो आहे तर लायसोसोममध्ये जवळपास 50 वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाइम असतात. काय सांगितलं मी तुम्हाला? लायसोसोममध्ये 50 प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाइम असतात आणि हे एन्झाइम कशासाठी आवश्यक असतात? फॉर हायड्रोलिसिस और डायजेशन ऑफ ऑल टाइप ऑफ मॅक्रोमॉलिक्यूल. वेगवेगळ्या प्रकारचे मॅक्रोमॉलिक्यूलला डायजेस्ट करण्याची क्षमता या 50 वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह एन्झाइममध्ये असते. ओके, बघा, दीज ॲसिड हायड्रोलिजेस फंक्शन ॲज अ ॲसिडिक मीडियम दॅट इज pH5. या ठिकाणी काय माहिती आहे आपल्याला की हे जे 50 प्रकारचे वेगवेगळे डायजेस्टिव्ह एन्झाइम जे कशात प्रेझेंट आहे? लायसोसोममध्ये. तर हे एन्झाइम क्रियाशील होण्यासाठी त्यांना किती pH आवश्यक आहे? 5. आलं लक्षात. आणि 5 हा ॲसिडिक रेंजचा pH आहे. ओके, लायसोसोम आर हायली पॉलिमॉर्फिक सेल ऑर्गॅनल. लायसोसोम जो आहे तर तो हायली पॉलिमॉर्फिक सेल ऑर्गॅनल आहे. सेल ऑर्गॅनल म्हणजे पेशी अंग. पॉलिमॉर्फिक, पॉली मीन्स अनेक, मॉर्फी मीन्स स्ट्रक्चर, अनेक स्ट्रक्चर असलेला पेशी अंग या ठिकाणी कोणता आहे? लायसोसोम. ओके, चला नेक्स्ट थिंग पाहूया. या ठिकाणी टाइप्स ऑफ लायसोसोम. टाइप्स ऑफ लायसोसोममध्ये आपल्याला या ठिकाणी लायसोसोमचे प्रकार पाहायचे. त्याच्यातला पहिला प्रकार आहे बघा, प्रायमरी लायसोसोम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टोरेज ग्रॅन्युल. पहिला जो या ठिकाणी लायसोसोमचा प्रकार आहे तर तो स्टोरेज ग्रॅन्युल असं सुद्धा म्हणू शकतो आपण. दिस लायसोसोम स्टोर एन्झाइम ॲसिडिक हायड्रोलिजेस इन इनॲक्टिव्ह फॉर्म. बघा, प्रायमरी लायसोसोम जो आहे तर या प्रायमरी लायसोसोममध्ये काय स्टोर केलेले असतात? वेगवेगळे हायड्रोलायसिस एन्झाइम. हायड्रोलायसिस एन्झाइम म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाइम असणारे 50 प्रकारचे वेगवेगळे डायजेस्टिव्ह एन्झाइम असणारे, आणि हे सगळे कोणत्या स्वरूपात असतात? इनएक्टिव्ह कंडिशनला. इनएक्टिव्ह कंडिशन म्हणजे अक्रियाशील. म्हणजे प्रायमरी लायसोसोम जो आहे तर या प्रायमरी लायसोसोममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाइम आहे, पण कसे आहेत ते? अक्रियाशील आहे. एन्झाइम सिंथेसाइज ऑन रायबोझोम इन सायटोप्लाझम. आणि हे जे एन्झाइम आहे तर हे या ठिकाणी काय सांगितलेले, जो रायबोझोम आहे तर त्याच्यावर सिंथेसाइज केलेले असतात. कुठं? सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रावणामध्ये जो रायबोझोम प्रेझेंट असतो त्याच्यावर जे एन्झाइम या ठिकाणी सिंथेसाइज केलेले असणारे ते सगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. दिज आर न्यूली फॉर्म लायसोसोम. प्रायमरी लायसोसोम जो आहे तर तो नवीन्याने तयार झालेला लायसोसोम असतो, म्हणजे नवीन तयार झालेला लायसोसोम असतो. दुसरा प्रकार आहे या ठिकाणी डायजेस्टिव्ह व्हॅक्यूल और हेट्रोफॅगोझोम्स, किंवा ज्याला आपण सेकंडरी लायसोसोम असं सुद्धा म्हणू शकतो. आता बघा, दीज लायसोसोम फॉर्म बाय फ्युजन ऑफ प्रायमरी लायसोसोम अँड फॅगोसोम. व्यवस्थित लक्षात घ्या, सोमा असा शब्द आला किंवा सोम असा शब्द आला की त्याचा अर्थ होतो बॉडी. लक्षात, पुन्हा पुन्हा सांगणार नाही, हे ग्रीक वर्ड्स आहेत आणि ते पुन्हा पुन्हा येतील तुम्हाला. ग्रीक आणि लॅटिन याचं बायोलॉजीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात वापर केलेला असतो, म्हणजे नियर अबाउट 70% ग्रीक आणि लॅटिनच असते. आपला इंग्रजीशी काही संबंध नसतो तुमच्या माहितीसाठी. ओके, तर या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला बघा, डायजेस्टिव्ह व्हॅक्यूल किंवा
हेट्रोफॅगोझोम किंवा सेकंडरी लायसोसोम जो आहे तर तो कसा तयार होतोय, फ्युजन ऑफ प्रायमरी लायसोसोम अँड फॅगोसोम. म्हणजे प्रायमरी लायसोसोम आणि फॅगोसोम हे दोघं एकत्रित आल्यानंतर काय तयार होतोय, सेकंडरी लायसोसोम. लक्षात, दीज आर सेकंडरी लायसोसोम असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो, विच इज फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ प्रायमरी लायसोसोम अँड फॅगोसोम. ओके, टाईप आहे या ठिकाणी बघा, थर्ड टाईप तुम्हाला दिलेला आहे रेसिड्युअल बॉडीज. रेसिड्युअल बॉडी हा लायसोसोमचा तिसरा प्रकार आहे. तर बघा, लायसोसोम कंटेन अनडायजेस्टेड मटेरियल कॉल्ड रेसिड्युअल बॉडी. These may be eliminated by एक्झोसायटोसिस. बघा, तिसरा जो लायसोसोमचा प्रकार आहे त्याला आपण रेसिड्युअल बॉडी म्हणतो. आता रेसिड्युअल बॉडीमध्ये काय असते, अनडायजेस्टेड मटेरियल. अनडायजेस्टेड मटेरियल म्हणजे अपचन झालेला पदार्थ. लक्षात, आणि हा अपचन झालेला पदार्थ जो लायसोसोममध्ये प्रेझेंट आहे त्या लायसोसोमला काय म्हणत असतात, रेसिड्युअल बॉडी. आणि या रेसिड्युअल बॉडीला सेलच्या बाहेर टाकलं जात असते, कोणत्या प्रोसेसद्वारे, एक्झोसायटोसिस. लक्षात, म्हणजे ज्या प्रोसेसद्वारे जो अनडायजेस्टेड मटेरियल आहे त्याला सेलच्या बाहेर टाकलं जाणार आहे त्या प्रोसेसला काय म्हणतात, एक्झोसायटोसिस. चौथा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे बघा तुम्हाला लायसोसोमचा, तो म्हणजे ऑटोफॅगी लायसोसोम ऑर ऑटोफॅगोसोम्स. ओके, आता या ठिकाणी बघा, लायसोसोम कंटेन सेल ऑर्गनल टू बी डायजेस्टेड आर नोन ॲज ऑटोफॅगोसोम. ओके, या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, चौथा जो प्रकार आहे ऑटोफॅगॅटिक लायसोसोम किंवा आपण ऑटोफॅगिक लायसोसोम किंवा ऑटोफॅगोसोम असं सुद्धा म्हणतोय. तर या प्रकारामध्ये काय होते, जे वेगवेगळे पेशी अंगक आहे, पेशी अंगक आहे त्यांना डायजेस्ट करणारा जो लायसोसोम आहे त्याला काय म्हणत असतात, ऑटोफॅगोझोम किंवा ऑटोफॅगिक लायसोसोम. लक्षात, ऑटोफॅगिक लायसोसोम किंवा ऑटोफॅगिझोम हा काय करत असतो, ज्या पेशी अंगकांचं वय संपलेलं आहे, ज्यांची मर्यादा संपलेली, अशा वेगवेगळ्या पेशी अंगकांना काय करणारे, डायजेस्ट करणे म्हणजे ब्रेक करणे, किल करणे म्हणू आपण. ओके, नेक्स्ट थिंग आहे बघा, लायसोसोमचे फंक्शन. पहिलं फंक्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे इंट्रासेल्युलर डायजेशन. इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे काय, सेलचा आत घडून येणारं जे डायजेशन असते त्याला म्हणतात इंट्रासेल्युलर डायजेशन. याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हेट्रोफॅगी, ॲटोफॅगी असे दोन प्रकार दिलेले आहे इंट्रासेल्युलर डायजेशनमध्ये. तर बघा, दिस इज डायजेशन ऑफ फॉरेन मटेरियल रिसीव्ह इन सेल बाय फॅगोसायटोसिस. बघा, इंट्रासेल्युलर डायजेशनमध्ये पहिला प्रकार आहे हेट्रोफॅगी. हेट्रोफॅगीमध्ये काय होणार आहे, जो बाहेरचा पदार्थ सेलनं रिसीव्ह केला आहे, जो बाहेरचा पदार्थ सेलनं रिसीव्ह केलेला आहे, तर त्या पदार्थाला काय केलं जाणार आहे, डायजेस्ट केलं जाणार आहे. लक्षात, कशामध्ये, सेलमध्ये डायजेस्ट केलं जाणार आहे. लक्षात, म्हणून त्याला आपण इंट्रासेल्युलर सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जो बाहेरचा पदार्थ आहे तर त्याला फॉरेन मटेरियलला इनसाइड द सेल डायजेस्ट केलं जाणार, त्या प्रोसेसला फॅगोसायटोसिस असं सुद्धा म्हणतात किंवा हेट्रोफॅगी असं सुद्धा म्हणतात. आता ॲटोफॅगी काय, डायजेशन ऑफ ओल्ड और डेड सेल ऑर्गनल. ऑटोफॅगी ऑल्सो टेक्स प्लेस ड्युरिंग स्टार्वेशन ऑफ सेल. बघा, या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, ॲटोफॅगीमध्ये आणि हेट्रोफॅगीमध्ये काय फरक आहे. हेट्रोफॅगीमध्ये काय सांगितलं तुम्हाला की फॉरेन जो मटेरियल आहे तर त्या फॉरेन मटेरियलला सेलमध्ये डायजेस्ट करण्याची जी प्रोसेस आहे तिला आपण या ठिकाणी हेट्रोफॅगी म्हणलो. ॲटोफॅगीमध्ये काय होते की ज्या ओल्ड सेल आहे किंवा डेड सेल ऑर्गनल आहे, जुन्या पेशी असतील किंवा जे किल झालेले वेगवेगळे पेशी अंगक असतील, तर त्यांचं डायजेशन कोणत्या प्रोसेसद्वारे घडून येत असते, ऑटोफॅगी या प्रोसेसद्वारे घडून येते. कारण सेल ऑर्गनल सेलमध्ये प्रेझेंट असतात, सेलमध्ये आले की मग ते इंट्रासेल्युलर डायजेशन झालं. दुसरी थिंग काय सांगितली, ॲटोफॅगी ऑल्सो टेक्स प्लेस ड्युरिंग स्टार्वेशन ऑफ सेल. म्हणजे ॲटोफॅगी ही जी प्रोसेस आहे ही ज्यावेळीस पेशींमध्ये स्टार्वेशन घडून येते, म्हणजे उपासमारीची वेळ येत असते, त्यावेळी सुद्धा घडून येत असते. व्यवस्थित लक्षात घ्या, हे दोन या ठिकाणी इंट्रासेल्युलरचे प्रकार आहेत, इंट्रासेल्युलर डायजेशनचे, हेट्रोफॅगी आणि ॲटोफॅगी.
त्यानंतर नेक्स्ट प्रकार आहे बघा एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन फंक्शन. हे सुद्धा एक प्रकार म्हणणार नाही आपण. तर एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशनच्या बाबतीत जर म्हणलं एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे आउटसाइड द सेल, तर बघा लायसोसोम ऑफ ऑस्टिओक्लास्ट डिझॉल्व अनवॉन्टेड पार्ट ऑफ बोन. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या की ज्या बोन इटिंग सेल असतात, कोणत्या सेल सांगितले तुम्हाला? बोन इटिंग सेल. त्यांना नाव काय आहे? ऑस्टिओक्लास्ट. ऑस्टिओक्लास्ट नावाच्या ज्या सेल आहे तर त्या कोणाला खातात? बोन खात असतात. आता ह्या बोन का खात असतात? तर त्यांच्यामध्ये लायसोसोम प्रेझेंट असतो आणि हा लायसोसोम काय करतो? जो बोनचा अनवॉन्टेड पार्ट आहे म्हणजे बिनकामाचा जो भाग आहे बोनमध्ये असलेला, तर त्या बिनकामाचा भागाला खाण्याचं काम कोणत्या सेल करत असतात? ऑस्टिओक्लास्ट, ज्यांना बोन इटिंग सेल असं सुद्धा म्हणत असतात. ते सुद्धा एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशनमध्ये येत असते. बघा फंगस जी असते, बुरशी म्हणतो आपण, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन ऑल्सो ऑकर बाय फंगल लायसोसोम. म्हणजे फंगसमध्ये असलेला जो लायसोसोम आहे त्याच्या मदतीने सुद्धा एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन घडून येते. म्हणजे आउटसाइड द सेल त्या ठिकाणी डायजेशन घडून येत असते. ओके, हे आहे या ठिकाणी एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशनच्या बाबतीत. हे सुद्धा या ठिकाणी सेकंड फंक्शन आपण लायसोसोमचं म्हणू शकतो. त्यानंतर तिसरं फंक्शन आहे बघा सेल्युलर डायजेशन. त्याला ॲटोलायसिस असं सुद्धा म्हणत असतात. सेल्युलर डायजेशनच्या बाबतीत बघा व्यवस्थित लक्षात घ्या, फंक्शन आपण तिघं डिवाइड करून टाकले, इंट्रासेल्युलर, एक्स्ट्रा सेल्युलर आणि सेल्युलर. लक्षात, सेल्युलर डायजेशन म्हणजे ॲटोलिसिस. समटाइम ऑल लायसोसोम ऑफ अ सेल ब्रस्ट टू डिझॉल्व द सेल कम्प्लिटली, सो लायसोसोम कॉल्ड ॲज सुसाईड बॅग ऑफ सेल. बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, काही वेळेस सगळे लायसोसोम जे तर ते पूर्ण सेलला ब्रेक करून टाकतात, ब्रस्ट करून टाकतात आणि पूर्ण सेलच्या सेल खाऊन टाकत असतात. म्हणून अशा लायसोसोमला आपण काय म्हणत असतो? सुसाईड बॅग, स्वतःचीच पेशी खाऊन टाकणे. लक्षात, सुसाईड म्हणजे काय बरं? व्हॉट इज मीन बाय सुसाईड? आत्महत्या. स्वतःच्याच सेल काय करून टाकायच्या? खाऊन टाकायच्या. लक्षात, म्हणून या ठिकाणी लायसोसोमला दुसरं नाव काय आहे? सुसाईड बॅग. या ठिकाणी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली. ओल्ड सेल आर रिमूव्ह बाय ॲटोलिसिस. जुन्या पेशी ज्या असतात तर त्या ॲटोलिसिस प्रोसेसद्वारे रिमूव्ह केल्या जातात, म्हणजे सेल्युलर डायजेशनद्वारे रिमूव्ह केल्या जात असतात. अनवॉन्टेड ऑर्गन्स ऑफ एम्ब्रिओ आर डिस्ट्रॉय बाय ॲटोलिसिस. बघा ज्यावेळेस एम्ब्रिओनिक वाढ होत असते, गर्भाशयामध्ये जो एम्ब्रिओ आहे तर त्याची वाढ होत असताना काही जे बिनकामाचे ऑर्गन्स असतात, जसं सुरुवातीला आपल्याला टेल असते, लक्षात, तर हे जे बिनकामाचे ऑर्गन आहे तर यांना ॲटोलिसिस प्रोसेसद्वारे म्हणजे सेल्युलर डायजेशनद्वारे काय केलं जाते? डिस्ट्रॉय केलं जात असते. बघा इम्पॉर्टंट थिंग आहे, व्यवस्थित अंडरलाईन करून घ्या. कॅथेप्सिन of lysosome digest the tail of tadpole of frog during metamorphosis. कॅथेप्सिन नावाचा जो लायसोसोम, कॅथेप्सिन ऑफ लायसोसोम, म्हणजे हा जो कॅथेप्सिन आहे तर हा काय करणार आहे? हे एक विशिष्ट प्रकारचं डायजेशन घडवून आणणारा एक सबस्टन्स आहे समजा कॅथेप्सिन. ओके, तर हे काय करणार आहे? जो टॉडपोल लार्वा आहे फ्रॉगचा किंवा फ्रॉग जो आहे तर तो ज्यावेळेस लार्वल कंडिशनला असतो, लार्वल कंडिशनमध्ये बघा डायग्राममध्ये पाहू शकतात तुम्ही, अशी लार्वल कंडिशन तुम्हाला केव्हा बघायला भेटेल? ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो आणि जे गढूळ पाणी असते त्या डबक्यामध्ये असे फिशसारखे तुम्हाला लार्वल फ्रॉग बघायला भेटत असतात, ज्यांना टेल पण असते आणि पाय पण असतात, लेग पण असतात. पण ज्यावेळेस या फ्रॉगमध्ये काय होणार आहे? मेटामॉर्फोसिस होणार आहे, म्हणजे तो मॅच्युअर फ्रॉगमध्ये रूपांतर होईल. त्यावेळेस त्याची जी टेल आहे, बघा या ठिकाणी हा जो लार्वा आहे याची जी टेल आहे तर ही डायजेस्ट करण्याचं काम कोण करणार आहे? कॅथेप्सिन. लक्षात, आणि हे कॅथेप्सिन एन्झाईमचे तर ते महत्त्वाचा रोल बजावत असते. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेल ऑर्गनल लायसोसोम दॅट इज सुसाईड बॅगच्या बाबतीत या ठिकाणी शिकलो. आणि हा जो सेल ऑर्गनल आहे हा कशा प्रकारे या ठिकाणी डायजेशन घडवून आणत असतो वेगवेगळ्या घटकांचं, ते सुद्धा आपण या ठिकाणी शिकलो. सोबतच या ठिकाणी लायसोसोमचं स्ट्रक्चर, लायसोसोमचं फंक्शन आणि डायग्राम अशा गोष्टी या ठिकाणी आपण शिकून घेतल्या. ओके, थँक्यू.